राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढताना दिसतोय। काही जिल्ह्यांमध्ये तापमान 40 डिग्रीपर्यंत पोहोचलंय। येत्या दिवसात तापमानात किती वाढ होऊ शकते, याची काय कारणं आहेत आणि ही हीट वेव्ह येण्याची शक्यता कुठं कुठं आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पुणे हवामान विभागाचे डॉक्टर सानप सर आहेत। सर, आपण बघतोय टेम्परेचर सातत्याने वाढताना दिसतंय, याची काय कारणं आहेत आणि सध्या तर टेम्परेचर काय आहे? ओके. आता आपण जो उन्हाळा ऋतू आहे किंवा उन्हाळा जो सीझन आहे, मार्च एप्रिल मे, ह्यामध्ये तापमान वाढ होतच असते. परंतु ह्या मार्चचा जो पहिला आठवडा आहे यामध्येच आपण टेम्परेचर जे आहे ते 35 डिग्री क्रॉस करताना बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं आणि त्याचे वेगवेगळे कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की वातावरणामध्ये ढगांची निर्मिती आता कमी होताना दिसते किंवा आपण बघत नाहीत. क्लिअर स्काईज आहेत आणि क्लिअर स्काय कंडिशन्समध्ये जास्त सनलाईट किंवा जास्त सोलार रेडिएशन्स किंवा सूर्याकडनं येणारे सूर्यकिरणं जास्त जमिनीवर येतात आणि त्यामुळे जमिनीचं तापमान किंवा पृथ्वीचं तापमान वाढतं आणि हे आता होताना दिसतंय. आणि दुसरं एक कारण म्हणजे की हवेमध्ये किंवा वातावरणामध्ये प्रतिचक्रवाती परिस्थिती असते आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा तापमान वाढतं आणि काही दिवसांमध्ये आपण प्रतिचक्रवाती परिस्थिती गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बघितली आहे आणि त्यामुळे तापमान आपल्याला वाढताना दिसून येत आहे. म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये आणखीन तापमानात वाढ होऊ शकते का? कितीपर्यंत जाऊ शकतं? कारण आता आपण बघतोय मराठवाडा असेल, त्याचबरोबर विदर्भ या भागामध्ये चांगलंच तापमान वाढताना दिसतंय. राईट. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जसं तुम्ही म्हटलात तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तापमान हे 36-37 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे आणि ते सरासरीपेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी जास्त आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा ते सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. काल मुंबई आणि उपनगर जो आहे त्यामध्ये तापमान जे आहे 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं होतं आणि किनारपट्टीच्या परिसरांमध्ये जर टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं तर हीट वेव्ह सदृश्य परिस्थिती तयार होते आणि काल मुंबईमध्ये हीट वेव्ह जाणवली गेली आहे आणि आजसुद्धा हीट वेव्हचा इशारे उत्तर कोकणचा जो किनारपट्टीचा भाग आहे तिथं दिली गेली आहे. आणि येणाऱ्या दिवसांचा जर विचार कराल तर विदर्भातील काही ठिकाणी 13 आणि 14 तारखेला हीट वेव्ह किंवा उष्णलहरी असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तापमान हे सरासरी इतकं किंवा सरासरीच्या आसपास असण्याची शक्यता आहे. सर, आपण बघतोय गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे सातत्याने वाढ होताना दिसते, याचे बरेच कारण आहेत. म्हणजे हीट वेव्ह सुद्धा आता म्हणता येईल का सुरू झाली आहे सगळीकडे? हां, हीट वेव्ह तर ऑलरेडी सुरू झालेली आहे. मागचे 2 दिवस जर बघाल तर गुजरातमध्ये 41 ते 43 डिग्री सेल्सिअस तापमान हे सौराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि गुजरातमध्ये ऑलरेडी काल रेड अलर्ट दिला होता हीट वेव्हमुळे आणि हीट वेव्ह सुरू गुजरातकडनं झाली आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि महाराष्ट्रातील काही किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा हीट वेव्ह जसं मी सांगितलं मुंबईमध्ये ती रिअलाइज जाणवली आहे आणि येणाऱ्या 13 आणि 14 तारखेला सुद्धा विदर्भातील काही भागांमध्ये हीट वेव्ह असण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये टेम्परेचर हे सरासरी जरी हीट वेव्हचे इशारे दिलेले नसले तरी जे तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त दिसून आलेलं आहे. सर, तुम्ही इथं मॅप काढून ठेवलंय, कशा पद्धतीने काय कारण आहेत एवढं वाढण्याची? आणि महाराष्ट्र म्हणजे आपण बघतोय की विदर्भ मराठवाडा इथं जास्त जाणवत आहे सध्या. येस. तर या मॅपमध्ये तुम्ही बघाल की जो ब्लॅक जो रिजन आहे त्यामध्ये मध्य भारत येईल, जसे सेंट्रल इंडिया, महाराष्ट्र, गुजरात आणि पूर्ण सेंट्रल इंडियात जर बघितला तर तिथे क्लाउड विरहित जो प्रदेश आहे तिथे टेम्परेचर जास्त वाढताना आपल्याला दिसत आहे आणि उत्तरेकडचा जो भाग आहे जसं त्याच्यामध्ये राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल येत आहे त्यामध्ये क्लाउडिंग आहे, काही तुम्हाला ढगं दिसत आहेत आणि दक्षिणेकडचा भाग बघितला तिथे सुद्धा आपल्याला ढग दिसत आहे. तर हा जो पूर्ण प्रदेश आहे सेंट्रल इंडियाचा तिथे सूर्याकडनं येणारे जे किरणं आहेत ते डायरेक्टली येत आहेत आणि त्याला कोणताही अडथळा नाही आहे आणि त्याचबरोबर प्रतिचक्रवाती परिस्थितीसुद्धा तिथे आहे आणि ह्या परिस्थितीमुळे टेम्परेचर जे आहे ते सेंट्रल इंडिया इन्क्लुडिंग महाराष्ट्र येथे वाढताना दिसतंय. सर, लोकांनी खरं तर काय काळजी घेणं गरजेचं आहे ज्या या पद्धतीने तापमानात वाढ होते? तुम्ही म्हणता की हीट वेव्ह सुद्धा आहे.
तर ज्या बेसिक काळजी घेणं म्हणजे हीट वेव्ह मध्ये घ्यायला पाहिजे त्यामध्ये आपण वेळोवेळी पाणी पिलं पाहिजे, कारण जास्त टेम्परेचरमुळे बॉडी डिहायड्रेट लवकर होते. त्यानंतर सुती कपड्यांचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर दुपारचा जो वेळ आहे 12 ते 4 पर्यंतचा, त्यावेळी उन्हामध्ये जाणं किंवा बाहेर काम करणं टाळलं पाहिजे. आणि आपल्या दिवसाची म्हणजे सकाळच्या वेळेत जास्त काम करणं गरजेचं आहे. दुपारी उन्हामध्ये काम करणं टाळलं पाहिजे. अशा प्रकारच्या काही ज्या बेसिक काळजी आहेत त्या आपण हीट वेव्ह कंडिशन्समध्ये घेतल्या पाहिजे. जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये काही भागामध्ये या ठिकाणी हीट वेव्ह आपल्याला दिसून आलेली आहे. मुंबईमध्ये सुद्धा या ठिकाणी हीट वेव्ह आणि येत्या काळामध्ये तापमानात आणखीन वाढ होण्याची देखील शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. आणि सरांनी जसं सांगितलं की प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त पाणी पिणं, दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये जेव्हा जास्त कडक ऊन असतं या वेळेत बाहेर न पडणं, किंबहुना डोक्यावर कापड बांधणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे सूचना देखील हवामान विभागाकडून देण्यात आलेत. कारण येत्या दिवसांमध्ये तापमानात आणखीन वाढ आणि हीट वेव्ह सुद्धा येण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.